गाईस, तर सकाळी सकाळी व्लॉग बनवते आज. तर ह्याचे पप्पा गेले आताच आणि मी तुम्हाला इथंच बसलेली दिसणार नेहमी व्हिडिओमध्ये, कारण की आता सोफा आलेला आहे तर सोफ्यांवरच बसलेली दिसणार. आणि आमची आई झोपली इकडे. तर आज मी म्हणजे आज सॅटर्डे म्हणून दुपारची स्कूल आहे तिचीवाली. तर बाहेर तुम्हाला आवाज येत असेल वेल्डिंगचं कुठेतरी म्हणजे कामं चालू आहेत वाटतं, त्याचा आवाज येतोय. आणि आता मी चहा बनवणार आहे. तर सकाळची रुटीन आपली पहिले स्टार्टिंगमध्ये हनीचे पप्पा गेले का पहिले मी काय करते, चहाच बनवते, ते पण गुळाची चहा. तर इकडे खूप सारा पसारा पडलेला आहे माझा. आत्ता स्वयंपाक केलं होतं मी, टिफिन तयार करून दिला यांना आणि गेले. सो आज मी बनवली होते मटकी बनवलेली होती. तर चला आपण बनवूया आता गुळची चहा. तर ब्रश झालेलं आहे. तुम्हाला वाटत असेल की आंघोळ नाही काय नाही आणि चहा पिते, तर ब्रश करून घेते मी पहिले, मग त्याच्यानंतर चहा पिते, नंतर मग आंघोळ होते. कारण की उठून थोडंसं चहा पिलं का तेव्हा बरं वाटतं, हे ना सगळ्यांना तुम्ही सांगा बरं. तर चला आपण ना पहिले, आज ना पाणी नाही आलं बरं का, आज बी येणार नाही, उद्या बी येणार आहे सांगते, पागलच आहे मी. उद्या बी येणार नाही, 2 दिवस नाही येणार पाणी. म्हणून बघा, हे आहे पाण्याचं नळ, तर नाही येत पाणी, आलेलं नाही आजचं. आणि उद्या बी येणार आहे, डायरेक्ट सोमवारी म्हणलेला येईल. तर आपण तर मी ना काल कळशी पण भरून घेतलेली होती. तर पाणी आहे आपल्याकडे प्यायला, आणि कोणाकडे नाही आहे त्याने पण सांगा, मी थोडंसं पाठवलं तुम्हाला पाणी हे ना. तर पाणी थोडं आज आणि उद्या थोडंसं जपून वापरावं लागेल, कारण की एकच गुंडा भरलेला आहे पाण्याचा, नाही आहे माझ्याकडे दुसरं पाणी. स्वच्छ होती ती, फक्त वरती ठेवून दिलेली होती. तर चला बनवूया आपण गुळची चहा. स्टार्टिंग झोपली तर चहा बनवून देऊया, मग नंतर आंघोळी करून मग आवरू, मग हनीला सोडायला जायचं मला 11 वाजता. सोफीचा तिची दुपारची स्कूल आहे म्हणून. ओके मॉर्निंग बेबी. तर सकाळचा पसारा बघू शकते तुम्ही. हनीचे पप्पा गेलेत आणि आमची हनीची ही उठलेली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला चहा बनवूयात. तर इथं काय म्हणतात, दालचिनी टाकलेली आहे मी, है ना, थोडंसं मस्तपैकी. तर गोड आहे ना, बारीक पण नाही केला, असंच टाकून दिला मी. दालचिनी टाकली. आता टाकणार आहे चहा पावडर. सो आता उघडणार कसं काय मी परत, तर उघडून घेते मी बरोबर. मस्तपैकी कडक चहा बनवणार आहे ना. थोडंसं हाय फ्लेमवर ठेवूया, म्हणजे लवकर विरघळेल ना गुळ. तर आपण दूध पण गरम करून घेऊया, कारण की फ्रीजमध्ये आहे, थंड आहे. सो थंड थंड थंड. तर इकडे दूध होतंय आणि इकडे चहा. तर आपण थोडं 5 मिनिटं थांबूया, आता वरकडे. आणि कुठं गायब झाली? अरे इथंच होती ना ती. हो लपली वाटतं. तर मागे पण पसारा आहे बरं का, सकाळचा पसारा. माझी पोरगी कुठं गायब झाली आहे? हे नाहीच आहे ती पोरगी. सकाळी बाहेर गेली असेल ती, बाहेर. मला वाटलं ती लपायची सवय आहे ना तिला. बघा
चला गोधडी पहिले रचून ठेवूया हा ना, चहा होते तोवर. अरे 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 उठायचंय आपल्याला, आवरायचंय. 11 वाजेचा आत आपल्याला सगळं आवरून जायला पाहिजे की नाही. झोपली हनी परत. तर सॅटर्डे म्हणून निवांत चालतं तिचं, कारण की रोज सकाळी उठून जावं लागतं ना, है ना. कंटाळा करते बिचारी. चला आवरूया मग. तर गाईस, माझी पोरगी हरवून गेली आहे. मला माहीत नाही कुठं गेली काय नाही, बाहेर पण नाही आहे. आणि मी इकडं गोधड्या ठेवत होती, तर मला वाटतं इथं कुठं असेल, तर शोधावं. चला. बघ, सापडली. चला आता ही लावणं झाकून दे. लावू का? चल निघ, निघ ना बाहेर, निघ. चला चलो फिर निकलो, जल्दी नहीं निकलना, अभी लगाई दूध है ना. चल निघ पटकन. मी लावून दिल पण मी पट्टशी निघून जाईल. तेव्हा काय कसं करून टाकलं ते मध्ये. काय केलं ग. चला पोरगी निघाली आहे आपली. पोरगी निघाली, झोपली परत. आणि तोवर आपली चहा जाईल जडून असं वाटतंय मला. तिला लई हसू येतं बघा, गुळाची कशी वाटत नाही. बरे नको तर आपलं दूध पण झालं असेल गरम. हा, आता कशी मस्त होईल आपली चहा साईची. आज सकाळी सकाळी नुसते मस्त्या करते आणि चल सरक 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 चल तिकडे चल. नुसते मस्त्या चालू तिच्याला. गायब. अरे केळी ते कट करून घे आधी, हे असं कट करून घे मग खाय. तर मस्त्यामध्ये म्हणा गुराळे पण रसून झालेले आहे. आणि फक्त हे राहिलेलं आहे थोडंसं, आहे ना. पहिले आपण चहा पिऊन घेऊया, तेव्हा एनर्जी येईल आपल्याला एकदम बाहुबलीसारखी. ना ग, चहा पिऊन घेऊ तेव्हा एनर्जी येईल ना, बाहुबली असं. अगं हे कट करायला लावलं तुला मी. ओ कट कर, हे पण कर आणि हे पण कर. चाकू उलटा पकडलाय पिलू. कसा पकडलाय चाकू तुम्ही. हां इकडं पण हां आवर. गंदे पोरग माझं गंद. तर चलो चाय पियेंगे, चाय क्या पियेंगे. चला. अरे खाली नको पाडू, वर ठेव. असं पण कसं राहतं, आवरायचंच आहे मला. झालं. कसं झोपलंय, कसं झोपलंय कुत्रा.
मित्रांनो चालली आहे परत आईला घ्यायला. ऊन जास्त आहे म्हणून कवर करून घेतलेलं आहे स्वतःला. इकडं बघू शकताय वरती. तर गाईस भजी बनते आपली, बटाट्याची भजी मस्तपैकी. हे इकडं काय शोधते आणि इकडं झाली चहा मस्तपैकी अद्रकवाली. अद्रक आणि दालचिनी टाकलेली आहे. तर बघू शकता संपण्यात आले. थोडीशीच बनवली मी, जास्त नाही बनवलेली आहे. काय ग काय ठोकते. तर आजचं नको ना, असं नाही करू ग. फ्रीजमध्ये उभं नाही राहू ना बेटा. हां असंच असतं बरं का. ती फ्रीज उघडते आणि मस्त तोंड अशी करत मध्ये टाकते. असं नाही करू कधी बी. तर चला आपली भजी बनवूया पटपट. थोडंसं राहिलं आहे पीठ, मी जास्त नाही बनवलेलं आहे. बघा सर्व बाजूला केलं. गरम आहे, चटका लागेल ना. अगं शांत जरा, मला तर भीतीच वाटते. आणि तू का बरं ऐकत नाही घाणी. शांत राहायचं थोडं. गरम गरम आता तोंडात टाकते का. हां चटका लागेल ना बेटा. भजी झालेली आहे. तर किचनवर सगळं पसारा दिसत. आपली चहा झालेली आहे आणि भजी सुद्धा झालेली आहे. गरमा गरम बघा है ना. अरे नाही खायचा, खाईल ते बरोबर. मस्त आहे. का ग लागल बाहेर निघ, बाहेर निघ. कशी आहे बाई, केवढ्याशा जागामध्ये घुसलीमध्ये. निघ बाहेर. लागलं बिगलं ना कुठं डोक्याला. असं नाही करू ना पिल्लू. चा ये. लागलं असतं ते कानाकोपरे तो थोडे हे आहे, थोडे शार्प आहे ना, लागून जातं ते. बसा ये. आहा हा बढिया बढिया. आज तर खा. पोटाला लागलंय ना तुला. बघा छान मस्त. कसं छान छान.